नमस्कार. आज आपला प्रॅक्टिस व्हिडिओ 4 आणि अनुवाक 2 या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. संपूर्ण अनुवाक या व्हिडिओमध्ये आहे, कारण फक्त 13च ओळी या अनुवाकामध्ये आहेत. आपण आपल्या सेशनमध्ये त्याचा अर्थ समजावून घेतच असतो. त्यामुळे सेशनचे व्हिडिओ जे YouTubeवर पब्लिश करत असतो ते पुन्हा पुन्हा पाहून त्यामध्ये सांगितलेल्या अर्थाचा मागोवा घेत घेत त्याचा आनंद घेत घेत ही प्रॅक्टिस सुरू ठेवायची, म्हणजे खरा तो रुद्र आनंद असेल. त्यामुळे आता आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात करूया. नमो हिरण्यबाहवे सेनान्ये। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये। दिशांच पतये नमो। दिशांच पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः। पशूनां पतये नमो। पशूनां पतये नमो। नमः सस्पिञ्जराय द्विषीमते। नमः सस्पिञ्जराय द्विषीमते। पथीनां पतये नमो। पथीनां पतये नमो। नमो बभ्रुषाय। नमो बभ्रुषाय। विव्याधिने नाम। विव्याधिने नाम। पतये नमो। पतये नमो। नमो हरिकेशाय पवीतिने। नमो हरिकेशाय पवीतिने। पुष्टानां पतये नमो। पुष्टानां पतये नमो। नमो भवस्य हेत्यै। नमो भवस्य हेत्यै। जगतां पतये नमो। जगतां पतये नमो। नमो
रुद्राय नमो रुद्राय तथा विने क्षेत्राणां पतये नमो क्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्याय नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो वनानां पतये नमो नमो रोहिताय नमो रोहिताय स्थपतये स्थपतये वृक्षाणां पतये नमो वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये नमो भुवन्तये वारिवस्कृता वारिवस्कृता यौषधीनां पतये नमो यौषधीनां पतये नमो नमः उच्चैर्घोषाय नमः उच्चैर्घोषाय क्रन्दयते क्रन्दयते पत्तीनां पतये नमो पत्तीनां पतये नमो नमः कृत्स्नवीताय नमः कृत्स्नवीताय धावते धावते सत्वनां पतये नमः सत्वनां पतये नमः असा होता अनुवाक 2. या अनुवाकामधली सर्वात शेवटची ओळ नमः कृत्स्नवीताय धावते सत्वनाम पतये नमो. या ओळीला खूप मोठा अर्थ आहे, खूप छान आहे. म्हणजे हे जे रुद्र तत्व आहे त्याचंच वर्णन इथे केलेलं आहे. ते कसं आहे? कृत्स्नवीत सर्वव्यापी, धावते गतिशील आणि सत्वनामपती सर्व चराचरांचा स्वामी असं ते आहे. त्यामुळे रुद्राची जी प्रार्थना आहे ती खूप सुंदर आहे. या अनुवाक 2 मध्ये सगळीकडे हे विश्वतत्व कसं आहे सगळ्या विश्वामध्ये त्याच्याबद्दल वर्णन आलेलं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती, ह्या आनंद घेत घेत प्रॅक्टिस करा. आता एव्हाना अनुवाक 1 म्हणता यायला लागला असेल, तसंच अनुवाक 2 सुद्धा करूया. धन्यवाद.